किती गर्दी असते गाडीला तरी आम्ही इथं पोचतोच म्हणजे पोचतो. मुलींच्या हाकेला पटकन धावून येतो. आणि जो तो आपला दरवर्षी नवस घेऊन येतात. दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडूर येथील श्रीदेव घोडेमुखाचा जत्रोत्सव आज संपन्न होतोय आणि सकाळपासून या जत्रोत्सवाला भाविकांनी श्रीदेव घोडेमुखचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. जे जो गावचा नारळाचा मान किंवा कोंब्याचा मान तो दिल्यानंतर या ठिकाणी जे चायांना इतर भाविकांचे सुद्धा कोंब्यांचा मान दिला जाणार आहे. आम्ही दरवर्षी ह्या उत्सवाला आवर्जून किती गर्दी असते गाडीला तरी आम्ही इथं पोचतोच म्हणजे पोचतो. कारण आमची ही जत्रा मातोंडगावच्या पेंडूरमध्ये आलेली म्हणजे आमचं आता बालपण पण इकडेच गेलं आणि आम्ही मुंबईला असल्यामुळे काही वर्षापासून तर आम्ही समजलं का आम्ही एक जत्रा ही कोंब्यांची असते. 360 शाळांचा अधिपती आमचा नवसाला पावणारा देव. आम्ही दरवर्षी भक्तीने श्रद्धेने देवाला येतो. ती अर्जंट काम असेल तरी सगळेजण आम्ही सुट्टी काढून येतोच. कारण आमच्या देवाची जी ख्याती आहे जे आम्हाला त्याचं अनुरूप म्हणजे मिळतं म्हणजे त्याचं नवसाला पावतो. आमच्या कुठच्या हाकेला धावून येतो. मुख्य म्हणजे आमच्या घोडेमुखाचं एक आहे की मुलींच्या हाकेला पटकन धावून येतो. लेकीचा देव असा मानला जातो. म्हणजे आता कुठेही लांब जरी मुलगी असेल दिलेली लग्नानंतर तरी ती हक्काने येतेच जत्रेला. त्यामुळे आमच्या देवाची खूप ख्याती आहे. काय दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उत्साहात मोठ्या आनंदात या ठिकाणी लोक शनिवार आणि रविवार असल्यामुळे प्रचंड प्रमाणे मुंबईतून चाकरमाने या ठिकाणी हजर राहिलेत. वर्षानुवर्ष ही गर्दी वाढतच चालली आहे. तरी लोकांची ह्या देवाची सगळ्यांना प्रचिती येते म्हणून सर्व लोक आवर्जून ह्या जत्रेला मुद्दाम म्हणून हजर राहतात. आणि जो तो आपला दरवर्षी नवस घेऊन येतात ते दरवर्षी हे आपले भाविक या ठिकाणी वाढत आहेत. श्रीदेव घोडेमुखाचा जत्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. मोठ्या प्रमाणात भाविकांनी श्रीदेव घोडेमुखाच्या दर्शनासाठी व या जत्रोत्सवासाठी गर्दी केलेली होती. आणि सायंकाळी आता ज्या तरंगदेवता आहेत या पुन्हा सातेरी मंदिरकडे मार्गस्थ झाल्यानंतर या जत्रोत्सवाची सांगता झालेली आहे. कॅमेरामॅन साहिल बागवे सहित दीपेश परब, वेंगुर्ला. Subscribe Prudent social media channel and press bell icon for latest notifications.